ही माझी प्रामाणिक भूमिका आहे। आणि म्हणून बाबासाहेबांनी 341 मध्ये जी कास्ट होती ती क्लासमध्ये परावर्तित केली आणि या महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर ही कास्ट कॅटेगरी बनवण्याचं काम बाबासाहेबांच्या 341 कलमानुसार झालेलं आहे। आणि म्हणून या 59 जातींमध्ये होणारं रोटी व्यवहार, बेटी व्यवहार आणि सांस्कृतिक आदान प्रदान मोठ्या प्रमाणात आपल्याला 1950 पासून आणि त्याच्यानंतरही आजपर्यंत होताना दिसते आहे। असे अनेक उदाहरण रोटी बेटी व्यवहाराचे आपल्याला या महाराष्ट्रामध्येही पाहायला मिळते। आणि म्हणून जेव्हापासून या ब्राह्मणवादी लोकांना RSS BJPला असं वाटायला लागलं की हे लोक एकत्रित येते आहेत, एवढंच नव्हे एकनाथ आव्हाड साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी चलो बुद्ध की ओर जेव्हा चळवळ मोठ्या प्रमाणात चालवली गेली आणि त्यांना धक्के बसायला लागले आणि त्यातून एक हातात कोलीत सुप्रीम कोर्टाने त्याच्या हातात दिलं 1 ऑगस्ट 2024ला। याच्या अगोदरही झालेले आहेत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे उपवर्गीकरण झालेलं आहे। त्या ठिकाणी उपवर्गीकरणाचा मुद्दा काँग्रेस शासित प्रदेशांमध्ये असेल किंवा काँग्रेस सत्तेमध्ये असताना असेल तर त्यांचा फक्त व्होटिंग एवढाच उद्देश राहिलेला आहे, व्होट फॅक्टर एवढाच उद्देश राहिलेला आहे। परंतु हा उपवर्गीकरणाचा जो उद्देश आहे हा उपवर्गीकरणाचा उद्देश फक्त व्होटिंग पुरता मर्यादित नाही, फक्त व्होट फॅक्टर पुरता मर्यादित नाही, तर विलगीकरणाचा हा उद्देश आहे। जातीमातीमध्ये जे एक संघता निर्माण झाली आहे त्या एक संघतेला शेड्यूल कास्ट म्हणून कॅटेगरी म्हणून जी एक संघता होती त्याला विलग करण्याचा हा ब्राह्मणवादी डाव आहे। त्याला आपण बळी पडत असू आणि बळी पडत असताना आपण हे जर हे म्हणत असू की ही सामाजिक न्यायाची भूमिका आहे आणि शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत हा सामाजिक न्याय पोहोचला पाहिजे, तर हे मृगजळ आहे। कोणाकडून तुम्ही हे अपेक्षा करताय? ज्या ब्राह्मणवादी विचारसरणीनं, ज्या ब्राह्मणवादानं या समाजाला हजारो जातीमध्ये विभाजित केलं आणि हजारो जातीमध्ये विभाजित करत असताना 1950ला जेव्हा भारतीय संविधान आलं आणि कुठेतरी कॅटेगरीमध्ये आम्ही एकत्रित आलो आणि त्यांना जेव्हा जेव्हा असं वाटायला लागते की ह्या जाती एकसंघ होते आहेत, बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलं कास्ट इज अँटी नॅशनल। आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये जात आपल्याला दिसत नाही, कॅटेगरी दिसते। प्रश्न निर्माण होतो सामाजिक न्यायाचा, प्रश्न निर्माण होतो की शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे। मान्य आहे शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे। खापऱ्या महाराची गोष्ट बाबासाहेब सांगतात, खापऱ्या कधीच IAS बनू शकत नाही, खापऱ्या कधीच कलेक्टर बनू शकत नाही, IPS बनू शकत नाही, तो लाचारच राहतो। दे दान सुटे गिरान म्हणणारा सुद्धा कधी IAS आणि IPS बनू शकत नाही, कारण तो लाचारच आहे, या संस्कृतीचा लाचार आहे। शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचा आहे ना आपल्याला, न्याय पोहोचवायचा आहे ना शेवटच्या माणसापर्यंत। या इथे आपण मोठ्या प्रमाणात बौद्धांचं सांगतोय की बौद्धांची प्रगती अशी झाली, बौद्धांची लोकसंख्या अनुसूचित जातीमधली किती आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे। आणि मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे। 1950 पासून किती IAS झाले, 1950 पासून किती IPS झाले? बोटावर मोजण्या इतके लोकसंख्येच्या बाबतीत जर आपण विचार केला तर बोटावर मोजण्या इतके झाले। 2-2.5 लाखाचा बडोले साहेबांनी सांगितलंय की 2-2.5 लाखाचा आजही अनुशेष आहे। किती लोक IAS आणि IPS ओपन कॅटेगरी मधले आहे ज्यांनी आपलं आरक्षण खाल्लेलं आहे? आपली मागणी काय असायला पाहिजे ही भूमिका महत्वाची ठरली पाहिजे। आपण आपली मागणीच व्यवस्थित केलेली नाही आहे। मी उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे, ते जनगणनेच्या नंतर असो किंवा जनगणनेच्या अगोदर असो, कारण उपवर्गीकरण देणारा कोण आहे हे महत्वपूर्ण आहे। कोणतं सरकार उपवर्गीकरण देणार आहे आणि हे सरकार उपवर्गीकरण तुमचा फायदा, तुम्हाला सामाजिक न्याय किंवा तुमची उन्नती व्हावी यासाठी देऊच शकत नाही, यांचा 5000 वर्षाचा इतिहास आहे। इतिहासातून शिकलं पाहिजे ना। इतिहास विसरतो का? बाबासाहेब सांगतात ना का इतिहास विसरला नाही पाहिजे, तुम्हाला इतिहास घडवायचा आहे
आणि जर इतिहास घडवायचा असेल आणि इतिहास जर सांगतो की ब्राह्मणवादी विचारसरणी बाबासाहेबांनी ब्राह्मणवादाची व्याख्या करताना स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याचा अभाव म्हणजे ब्राह्मणवाद, हे लोक तुम्हाला स्वातंत्र्य देणार आहेत, हे लोक तुमच्यामध्ये समता निर्माण करणार आहेत, हे लोक तुम्हाला न्यायाची भूमिका देणार आहेत, हे लोक तुम्हाला बंधुत्व दाखवणार आहेत? दाखवूच शकत नाही. आणि म्हणून मी जोरकसपणे सांगतो की उपवर्गीकरण हे कोणाच्याच फायद्याचं नाही, 59 पैकी कोणाच्याच फायद्याचं नाही. उलट आरक्षण संपवण्याचा हा डाव आहे. आरक्षण संपलं पाहिजे. खाजगीकरणाच्या माध्यमातून त्यांनी संपवलं, नोकऱ्यांच्या माध्यमातून बेरोजगार करून त्यांनी ते संपवलं. आता तुम्हाला अशा उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपविण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि यासाठी याला जर आपण बळी पडत असू आणि याला जर मोठ्या प्रमाणात आपण समर्थन देत असू, तर मला असं वाटते की आपण पुन्हा स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण एकीकडे बाबासाहेबांना आदर्श मानत असू आणि बाबासाहेबांनी जी ब्राह्मणवादाची व्याख्या केली त्या लोकांकडून जर ही अपेक्षा करत असू की शेवटच्या लोकांपर्यंत हा सामाजिक न्याय पोहोचला पाहिजे. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून बौद्धांची असलेल्या संख्या या अनुसूचित जातीमध्ये त्यांची झालेली प्रगती, अजूनही तुम्ही भीमनगरात जा, रमाबाई नगरात जा, विलासनगरामध्ये जा, वेगवेगळ्या या सम्राट अशोक नगरामध्ये जा, तुम्हाला कळेल की यांची प्रगती काय झाली. यस, मी माझ्यावर हा दोष घेतो की मी सुशिक्षित झालो. बाबासाहेबांनी आम्हाला आदेश दिला की तुम्ही अज्ञानी, दरिद्री आणि गरीब बांधवांपर्यंत पोहोचा, त्यांना त्यांचे नागरी हक्क आणि अधिकार समजावून सांगा. ही जबाबदारी सुशिक्षित वर्गावर टाकली होती, ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू शकलो नाही. मी भीमनगरापर्यंत गेलो नाही, मी रमाबाई आंबेडकर नगरापर्यंत गेलो नाही आणि म्हणून अजूनही ते नागरी हक्क त्यांना मिळालेले नाहीत. ही आमची बेजबाबदारपणा. आणि म्हणून या बौद्धांमधला 80%, बौद्धांमधला अजूनही 80% हा तो अज्ञानी आहे, दरिद्री आहे, गरीब आहे. त्याच्यासाठी कोणती व्यवस्था राहणार आहे? कोणतं क्लासिफिकेशन आपण करणार आहोत? कोणतं उपवर्गीकरण आपण करणार आहोत? अरे हे सुप्रीम कोर्ट या बौद्धांमधला, महारांमधला म्हणतो मी, बौद्ध म्हणत नाही, महारांमधला 12.5चा जर एखादा गेला ना की आम्हाला उपवर्गीकरण पाहिजे, सारं बावण्याईनच खाल्लं, सारं समोसाईनच खाल्लं, सारं लाडवानाईनच खाल्लं, असं जर म्हटलं तर त्यालाही ते उपवर्गीकरण लागू करून देते. एवढे बोगस आहेत ते सुप्रीम कोर्टात बसलेले लोक. कारण तुमच्यामध्ये वितंडवाद, तुमच्यामध्ये विलगीकरण, जाती जातीत भांडणं, म्हणजे हे आता जाती जातीत नाही, उपजातीत सुद्धा भांडणं लावण्याचं काम या व्यवस्थेचं राहणार आहे. होईल, महाराष्ट्र शासन काय निर्णय घेईल तो घेईल, पण आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र शासन जातीमध्ये भांडणं लावण्याचाच निर्णय घेणार आहे. तुमच्यामध्ये भांडणं लागले पाहिजे. बौद्धांमध्ये असतील, मातंगांमध्ये असतील, चर्मकारांमध्ये असतील, यांच्यामध्ये भांडणं लागले पाहिजे. कारण भांडणं लावण्याची त्यांची संस्कृती आहे, त्यांच्यावर तसे संस्कार आहे. हा जर इतिहास आपण वाचला तर मला असं वाटते आम्ही उपवर्गीकरणामुळं आम्ही दूर जातो आहोत असं बिलकुल नाही आहे. उपवर्गीकरण झालं म्हणून आम्ही लहुजी नगरात जाणार नाही, म्हणून आम्ही अण्णाभाऊ साठे नगरात जाणार नाही, असं कधीही होणार नाही. बाबासाहेबांचे विचार त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, या देशातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे, ती आम्ही निभावूच. पण तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्ही कोणाकडून अपेक्षा करत आहात. हे सामाजिक न्यायाची भूमिका किंवा शेवटच्या व्यक्तीपर्यंत हा न्याय पोहोचला पाहिजे ही अपेक्षा कोणाकडून करत आहात? म्हणजे चोराकडून जर ही अपेक्षा करत असाल की त्यानं सावजासारखं राहावं तर ते होऊ शकत नाही. म्हणून हे एक बाब लक्षात घेतली पाहिजे का त्यांचा बामणिक कावा काय, त्यांचं षडयंत्र काय. हे षडयंत्र जोपर्यंत, आणि आम्ही जर आंबेडकरी विचाराचे अभ्यासक आहो, आपण जर म्हणतो बाबासाहेब आमचे आदर्श आहेत, आम्ही जर म्हणतो बाबासाहेबांनी आम्हाला आमचे महापुरुष आहेत, तर बाबासाहेबांनी हा बामणिक कावा कसा ओळखायचा याचं सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून ही अपेक्षा फोल ठरणार आहे. त्यांच्याकडून जर तुम्ही आरक्षण संपून जाईल पण ते तुम्हाला एक संघ होऊ देणार नाही, ते तुम्हाला काहीही मिळू देणार नाही. म्हणून मला असं वाटतं की याच्यावर काय सोल्युशन असलं पाहिजे. आहे याच्यावर सोल्युशन आहे. बौद्धांमधला जसा 80% आहे, प्रत्येक जातीमध्ये असा 80 आणि 20चं प्रमाण तुम्हाला दिसेल.
मातंगांमध्ये असेल, चर्मकारांमध्ये असेल, मांगारुडी असेल, सर्वांमध्ये तुम्हाला हे 80 आणि 20चं प्रमाण दिसेल. 20 हा विकसनशील आहे, प्रगत नाही, विकसित नाही. अनुसूचित जातीमधला मुकेश दुपारेंचं ते संशोधन आहे. अनुसूचित जातीमध्ये त्यांनी जे डेमोग्राफिक इंडेक्स मांडलेला आहे, हेल्थ डेमोग्राफिक इंडेक्स, त्याच्यानुसार त्यांचं संशोधन आहे की या 59 मध्ये कोणतीही जात विकसित नाही. विकसनशील आणि अविकसित हे दोनच आहेत. मग हे जे विकसनशील आहे, हे विकसनशील 20% प्रत्येक जातीमध्ये आहे आणि प्रत्येक जातीमध्ये 80% हे अविकसित आहे. मग म्हणून हे उपवर्गीकरण हे कुणाच्याच फायद्याचं राहणार नाही. या 20% ही जबाबदारी आहे. आणि शासनानं ज्या योजना दलित वस्ती किंवा सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे, हा निधी प्रामाणिकपणे, त्या योजना प्रामाणिकपणे त्या 80% पर्यंत पोहोचवल्या पाहिजे आणि त्या 20% ती मदत त्या 80% पर्यंत पोहोचली पाहिजे, याच्यासाठी केली पाहिजे. शासनाचा जो निधी आहे तो लाडक्या बहिणीकडे वळवला जातो, तो कोणत्या तरी मंदिराला दिला जातो, तो त्या एखाद्या कुंभमेळ्याला जर दिला जात असेल आणि आम्ही जर इथं उडत असू, उड्या मारत असू की आमचा निधी कुठं गेला, आमचा निधी कुठं गेला, तर यासाठी सुद्धा आपण जागृत असलं पाहिजे. आणि म्हणून मला खऱ्या अर्थानं हे म्हणावंसं वाटते की या ठिकाणी सामाजिक न्यायाची भूमिका किंवा शेवटच्या व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणण्याची खरंच महाराष्ट्र सरकारची इच्छा आहे, कारण त्यांच्यावर संशय व्यक्त केला जाऊ शकते सध्या ज्या पद्धतीनं ज्यांच्या हातात ही सत्ता आहे. म्हणून विकासाच्या योजना, त्या विकासाच्या योजना ह्या चांभारवाड्यापर्यंत पोहोचाव्या, त्या विकासाच्या योजना मांगवाड्यापर्यंत, बौद्धपुऱ्यापर्यंत, महारपुऱ्यापर्यंत, रोहिदास नगरापर्यंत पोहोचाव्या आणि येणाऱ्या 10 वर्षामध्ये ते पाहावं की हा जो 80% अजूनही दारिद्र्यानं पिचलेला आहे, बेरोजगार आहे, त्याच्या काय योजना आहेत, त्या योजना त्या पोहोचवल्या तर खऱ्या अर्थानं मला असं वाटते की त्यांच्यामध्ये जर प्रामाणिकपणा असेल, सरकारच्या मध्ये जर प्रामाणिकपणा असेल, तर निश्चितच यातून चांगले इफेक्ट्स, चांगले परिणाम निघू शकतील. आणि पुन्हा एकदा मी सांगतो की संविधान आणि बुद्धाचा धम्म या दोन गोष्टी महत्वपूर्ण बाबासाहेबांच्या जीवनात राहिलेल्या आहेत. आणि आपण संविधान मानणारे आणि बुद्धाचा धम्म मानणाऱ्या या दोघांच्याही जीवनात हा महत्वाचा मुद्दा आहे. बुद्धाचा धम्म आपण एकीकडे जर आचरणात आणत असू तर संविधानही त्याच पद्धतीने आचरणात आणला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो असंवैधानिक आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. जरी ते बहुमतानं दिला असेल, बहुमत जरी लोकशाही मान्य करत असतील तरी सत्य काही बहुमतानं बदलू शकत नाही. तो असंवैधानिक आहे. आर्टिकल 14चा वारंवार त्यामध्ये उल्लेख केला गेला आहे. 10% EWS ला देताना कुठं गेलं होतं आर्टिकल 14? 52% ओबीसींना 27% आरक्षण देत असताना कुठे गेलं होतं आर्टिकल 14? याचा विचार आपण करत नाही. आणि हे सारं खाणारे त्यांच्याकडून आपण अपेक्षा करून राहिलो की ही सामाजिक न्यायाची भूमिका आहे, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहेत. हे कदापिही होणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा उपवर्गीकरण हे कोणाच्याच फायद्याचं नाही. 59 जातीमधल्या एकाही जातीचं या फायद्याचं नाही. आरक्षण संपविण्याचा हा डाव आहे. शेवटच्या व्यक्तीपर्यंत जर ह्या विकासाच्या योजना पोहोचल्या, शेवटच्या व्यक्तीपर्यंत जर हा निधी पोहोचला, शेवटच्या व्यक्तीपर्यंत महाराष्ट्र शासनानं आणि भारत सरकारनं दिलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तर खऱ्या अर्थानं विकासाच्या योजना, तर खऱ्या अर्थानं या शेवटच्या व्यक्तीपर्यंत तो न्याय पोहोचेल. ही जबाबदारी आपल्या सर्वांना घ्यायची आहे आणि सरकारला त्यासाठी उद्योग करायचा आहे की तुम्ही हे पोहोचवा, आमचा निधी आमच्यावर खर्च करा. याच्यासाठीची चळवळ आपण आयोजित केली पाहिजे, याच्यासाठी आपण संघटन केलं पाहिजे आणि सरकारला हा जाब विचारला पाहिजे की या सर्व गोष्टी ज्या विकासाच्या आहेत त्या आमच्या प्रॉपर पद्धतीनं पोहोचवा. त्याच्यासाठी आपण बडोले साहेब असतील किंवा अनेक जे आपले लोकप्रतिनिधी असतील, या लोकप्रतिनिधींनी सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे. तुम्ही कोणत्या पक्षात आहे, तुम्ही कोणत्या गटात आहे, याच्याशी आम्हाला गेलं नेलं नाही. तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात आणि तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात म्हणून आमच्या गोष्टी तुम्ही मांडल्या पाहिजे. म्हणून आमच्या विकासाच्या योजना तिथं अंमलबजावणी त्याची करून घेतली पाहिजे. ही आमच्या लोकप्रतिनिधींची भूमिका असावी. आणि
पुन्हा एकदा शेवटी मी एवढंच सांगतो की उपवर्गीकरण हे 59ही जातीच्या फायद्याचं नाही. उपवर्गीकरणाच्या विरोधात एक अभ्यासक या नात्याने उपवर्गीकरणाचा जोरशोर मी विरोध करतो. उपवर्गीकरण नको नको नको. मुंद्रे साहेबांनी जो संदेश आपल्याला दिला की मोहब्बत भाईचारा अमन का पैगाम किसको दे, मोहब्बत भाईचारा अमन का पैगाम किसको दे, ये अमृत पी गए असलाम खाली जाम किसको दे. मोहब्बत भाईचारा अमन का पैगाम किसको दे, ये तो अमृत पी गए असलाम खाली जाम किसको दे. तबाही हमारी आप भी शामिल है, तबाही में हमारी आप भी शामिल है और हम भी. हमारा मसला है कि अब इल्जाम किसको दे. आणि म्हणून ह्या उपवर्गीकरणामध्ये आज जी अनुसूचित जातीची पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात बर्बादी झाली आहे, त्यासाठी आपण आणि आपले शत्रू हे दोघेही त्या षड्यंत्रामध्ये सामील आहेत. आणि म्हणून याचा अत्यंत डोळसपणे आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. आणि मी या ठिकाणी आता आमंत्रित करतो आहे प्राध्यापक रामचंद्र भरांडेजी, जे लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष आहेत, नांदेडवरून आले आहेत. त्यांचं मनोगत त्यांनी या ठिकाणी व्यक्त करावं. हॅलो. सर्व महामानवांना अभिवादन करतो. लॉर्ड बुद्धा टीव्ही, राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लहुशेंना, या संयोजनकर्त्यांना धन्यवाद देतो. मंचकावर विराजमान असलेल्या सर्वांचे मी नावं घेत नाही. सर्व विद्यमान मान्यवर, सभागृहातले आपण सर्वजण, मी कार्यकर्ता आहे आणि जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. या कार्यक्रमाचं नाव आहे आरक्षण उपवर्गीकरण चिंतन परिषद. आणि या चिंतन परिषदेमध्ये चिंतन होतंय का याचं चिंतन करू लागलो मी सुरुवातीपासून. याच्या वर्गीकरणावर चिंतन होते का वर्गीकरण नको यासाठी ही परिषद आयोजित केली, असाही प्रश्न मला पडला. लॉर्ड बुद्धा टीव्ही, राजकुमार बडोले फाउंडेशन या विषयाला सार्वजनिक करण्यामध्ये अतिशय मोलाचा वाटा उचललेला आहे. आपण नाकारता का? तुम्ही नाकारता का? नाही ना. हे सगळं झाल्याच्या नंतर आमचे मित्र चळवळीतले नेते संजयजी कठाळे यांना या चिंतन परिषदेला सामील करून घेतलेला आहे. मी याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. मी खरं बोलणार आहे. तुमच्या भावना दुखतील ती तुमची जबाबदारी. मी नागपुरात उभा आहे, माझ्या बाजूला दीक्षाभूमी आहे आणि जे मी बोलणार आहे ते बाबासाहेबाच्या दृष्टिकोनातून बोलणार आहे. माझ्या बोलण्याला बुद्धाच्या तत्वज्ञानाचा आधार आहे, चिंतन आहे. मी 2009ला लग्न केलंय, सत्यशोधक पद्धतीने केले आणि मी जातीनं मांग आहे. आणि आत्तापर्यंत माझं 50 वर्ष वय होत असताना गेल्या मार्च महिन्यामध्ये मी मेडिटेशन केले नांदेडच्या धम्मनिरंजना मेडिटेशन सेंटरवर. चिंतन कशाला म्हणतात हे माझ्या चांगलं लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून माझा असा समज झालेला आहे, मोकळा आहे, तुम्हाला पटो न पटो हे माझं स्वतःचं मनोगत आहे. ते मी म्हणेन वास्तवाला धरून आहे, तुम्ही ते नाकारू शकता, तो तुमचा अधिकार आहे. आपण बाबासाहेबाचे, फुले शाहूचे, बुद्धाचे वारसदार आहोत, अनुयायी आहोत.
बुद्ध या ठिकाणी माणूस म्हणून उन्नत झाला आणि या देशाला नव्हे जगाला तो विचार दिला. कधी? माणूस म्हणून उन्नत झाल्यावर, जातीवर, धर्मावर, देशावर, सगळ्या सीमांवर मात केल्यावर तो माणसांचा एक आयकॉन झाला. बरोबर आहे ना? ही वस्तुस्थिती आहे. आम्ही जे वाचतो, जे ऐकतो, जे पाहतो, जे जमिनी हकीकत आहे, ती जमिनी हकीकत अशी आहे, जी जी माणसं मोठी झाली ती माणसं मोठी होण्यासाठी किंमत मोजलेली आहे. किंमत. बुद्धाला घर सोडावं लागलं, तरुण बायको, लेकरू, राजवाडा, सगळं वैभव सोडावं लागलं. सत्य सांगायचं होतं, सत्य सापडत नव्हतं, प्रचंड त्याग करावा लागला. अतिशय अवघड अशा प्रकारच्या यातना सहन कराव्या लागल्या. आणि तेव्हा कुठं समजलं, अनेक गुरु केल्यानंतर आता हे उपवास तपास करण्यामध्ये काही फायदा नाही, जरा एका ठिकाणी शांत बसू. आणि जेव्हा शांत बसले बुद्ध, तेव्हा जे काही त्यांना प्राप्त झालं, मी म्हणेन ते खऱ्या अर्थानं चिंतन होतं. महाराष्ट्रातल्या पुढारलेल्या, स्वावलंबी झालेल्या, सामर्थ्य आलेल्या, बाबासाहेबाचा वारसा सांगणाऱ्या, बुद्धाचा वारसा सांगणाऱ्या, सगळ्याच प्रकारच्या चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या, मंडलच्या अंमलबजावणीसाठीचं नेतृत्व असेल, अन्याय अत्याचाराच्या विरोधातला नेतृत्व असेल, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागल्या, त्या सगळं नेतृत्व करणाऱ्या माझ्या भावांना, माझ्या भावंडांना माझं एक नम्र निवेदन आहे. पाठीमागं केवळ मांगच राहिला नाही हो, पाठीमागं बेहतर आहे, पाठीमागं ढक्कलवार आहे, पाठीमागं बुरुड आहे, पाठीमागं अनेक ज्या गावगाड्यामध्ये आणि शहरीकरणामध्ये त्या जातीचं अस्तित्वच नाही. 59 जाती आणि क्षेत्रबंदी उठल्यामुळे विदर्भातला कैकाडी सुद्धा अनुसूचित जातीमध्ये आलाय. अशा अनेक जाती आहेत. त्या जातींकडं बुद्धाच्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहणार आहात की नाही? बाबासाहेबांच्या दृष्टिकोनात तुम्ही पाहणार आहात की नाही? शाहू महाराजांच्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहणार आहात की नाही? आणि जर मग तुम्ही पाहणार नसाल, माझा प्रश्न आहे, अगदी नम्रपणाने विचारतो, तुम्हाला बुद्धाचं आणि बाबासाहेबाचं नाव घ्यायचा अधिकार आहे का? बुद्ध त्याग करतात, बाबासाहेब त्याग करतात, तेव्हा आमचे ते मुक्तिदाते होतात, आम्ही तेव्हा माणसात येतो. आता समाजाच्या मुख्य प्रवाहात यायचं आहे, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचं आहे, ती जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. कशासाठी विरोध होतोय? काय आधार आहे? अतिशय विवेचन व्यवस्थित डॉक्टर गोतावळे करत होते. ते डॉक्टर BMS आहे आणि अभ्यासक आहे 15-20 वर्षापासून. ते कोणाच्या तरी द्वेषातून, कोणाच्या तरी फितवणीनं, अगदीच आगाऊपणे, बेजबाबदार पद्धतीचं संशोधन करून ते बोलत नाहीत, मांडत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. बरं, यांना कोणाची फंडिंग नाही. आम्ही जे उभे आहोत ना, बाबासाहेबाच्या ऊर्जेवर उभे आहोत. आम्हाला कुठलीच ऊर्जा जगातली उपयोगाला आलेली नाही, मग ती धार्मिक असेल, अजून कुठली असेल. आणि ही ऊर्जा प्रामाणिक आहे, ही ऊर्जा अतिशय नीतिमान आहे, अतिशय ताकद तिच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे हजारो पिढ्या गुलामगिरी सहन केलेला समाज उभं टाकलाय. आणि ती ऊर्जा घेऊन उभं टाकत असताना, सामाजिक न्यायाची बाजू मांडत असताना, तुम्ही त्याला गैर ठरवता, तुम्ही त्याला असंविधानिक ठरवता, तुम्ही त्याला अव्यावहारिक ठरवता, तुम्ही त्याला बाबासाहेबाच्या विरोधातली भूमिकेचं ठरवता. कोणी अधिकार दिलाय तुम्हाला? कोण दिलं सर्टिफिकेट तुम्हाला? बाबासाहेबांनी सर्टिफिकेट दिलं आहे? प्रमाणपत्र तुमच्याकडे काय नाही? हे चुकीचं आहे. चुकीचं, जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणा. तो खरा आंबेडकर वादाचा सार आहे. जे सत्य आहे त्याला सत्य म्हणा. हे बुद्धाच्या तत्वज्ञानाचा सार आहे. आणि हेच आज आम्हाला अभिप्रेत असताना त्याची वानवा दिसते. ही सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणायची याला नाही. हे षड्यंत्र आहे, षड्यंत्राचा भाग आहे. त्याला शोकांतिका म्हणून कुठेतरी त्या कोणाच्या तरी माथी नका मारू, माथी नका मारू. काय भोगलं नाही मांगांनी? का भोगलं नाही अनुसूचित जातीमधल्या सगळ्या लोकांनी या व्यवस्थेचे अत्याचार? त्यांचं माणूस पण नाकारलेलं नाही.
आणि त्यांचं माणूस पण नाकारलेले असेल तर त्यांना मानवी अधिकार बहाल करण्याचं काम बाबासाहेबांनी केलंय, ते त्यांच्यापर्यंत जाता कामा नये. बरं, वर्गीकरणाचा विरोध करत असताना तुमच्याकडे संवैधानिक काही फॉर्म्युला नाही. तुम्ही असंही म्हणत नाही आता आम्ही थांबतो, राहू द्या वर्गीकरण बाजूला, आता आम्ही थांबतो, जे जे पाठीमागे राहिल्यात त्यांना पुढे घेऊन या. आहे तयारी? आहे नैतिकता? मेश्राम सर, मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो, ह्या चिंतन परिषदेतून महाराष्ट्राला एक प्रामाणिकपणाने संदेश द्यायचा आहे. प्रामाणिकपणाने. बडोले सर बौद्ध, मेश्राम सर बौद्ध, आता बोललेले सर बौद्ध, अजून कोणी असतील ते बौद्ध. हे अभ्यासक म्हणून वर्गीकरणाचा विरोध करतायत, जातीचे म्हणून वर्गीकरणाचा विरोध करतायत, मंत्रिपदावर राहून सुद्धा वर्गीकरणाचा विरोध करतायत, कुलसचिव पदावर असलेले लोक सुद्धा विरोध करतायत. कृपया प्लीज करून मी तुमच्या पायावर डोकं ठेवून विनंती करतो, मी हे बोलू लागलो ना, व्यक्ती द्वेषातून नाही, जात द्वेषातून नाही, काहीतरी मला तुम्हाला ब्लेम करायचंय म्हणून नाही. अहो, आम्ही जळतोय अक्षरशः. कशामध्ये? या व्यवस्थेच्या चक्रामध्ये. कसं? तुम्ही म्हणताय बौद्ध झाले नाही म्हणून आमच्या होणाऱ्या वेदना किती आहेत ते आम्हाला माहित आहे. आणि आम्हाला दुसरीकडे लोक काय विचारतात माहित आहे? मी डॉक्टर रामचंद्र भरांडे. दुसरा प्रश्न असतो, तुम्ही कोण? त्यांना काय अपेक्षा असते माहित आहे? तू कोण्या जातीचा आहेस हे अपेक्षित असते. तू कोण्या जातीचं हे अपेक्षित असते. आणि मग आमची काय सस्य होलपटात होत असेल? कोणत्या लाज वाटते जात सांगायची, आणि जेव्हा जात सांगायची लाज वाटते, मी कोण्या तोंडाने सांगू की मी हिंदू आहे म्हणून? कोण्या तोंडाने सांगू मी हिंदू आहे म्हणून? आणि तुम्ही हिंदूचा ब्लेम, हिंदूचा काय शिक्का या समूहाच्या माथी मारण्याच्या कामामध्ये आघाडीवर जर निघाला असाल तर हे बाबासाहेबाला अपेक्षित असलेलं काम आहे का? बाबासाहेब एका भाषणांमध्ये म्हणतात, मला पोरगी असती तर मी मांगाना दिली असती. आपण गाणे काय वाजवतो? बाबासाहेब काय महाराजचं पोरग बामणाचं जावई झालं. बाबासाहेबाचा अजेंडा काय होता? मला पोरगी असली तर मी मांगाना दिलो असतो. त्या अजेंड्यावर काम झालं का? वर्गीकरणाचा प्रश्न उपस्थित झाला असता. आता सर म्हणाले कोणीतरी कोणामध्ये सोयरीक होते. पहिलं साधनं नव्हते, मर्यादा होत्या, सगळ्याच गोष्टी होत्या. एकाच 10-20 खेड्यामध्ये लग्न व्हायचे. आजी बी तिथलीच, माय बी तिथलीच, बायको बी तिथलीच, बहीणही तिथलीच, सगळे नातेवाईक, गुताडा सगळा होता तिथं. साधनांचा अभाव होता, सगळ्या मर्यादा होत्या. आता नागपूरचं पोरग मांगाचं नांदेडच्या पोरीला हॅलो म्हणते फेसबुक व्हॉट्सअपवर. कशामुळे? स्टेटस. डॉक्टरला डॉक्टर, इंजिनियरला इंजिनियर, प्राध्यापकाला प्राध्यापक, ह्या गोष्टी होत आहेत. याच्याकडे आपण कसे बघणार आहात? कोणाचा वर्ग तयार होतो? एका लेवलच्या लोकांचा वर्ग तयार होतो. डॉक्टर झालेलं पोरग ऊस तोडणाऱ्या माणसाची पोरगी करून घेत नाही. भला तो माईचा भाऊ असला तरी चालेल, सख्या मामाची पोरगी करून घेत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि या वस्तुस्थितीकडे पाहत असताना माझं तुम्हाला नम्र निवेदन आहे, अनेक गोष्टी बोलायच्या आहेत, वेळेची मर्यादा आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये बाबासाहेब शाळेतून आले, 10वी पास झाले, केळुसकरांना गोष्ट समजली, केळुसकरांनी बाबासाहेबाचा सत्कार केला. तो निरोप शाहू महाराजांकडे गेला. शाहू महाराज वस्तीमध्ये टांगा घेऊन येतात आपल्या राजवाड्यासहित, याच्यासहित तामझाम के साथ येतात शाहू महाराज. बरोबर आहे. शाहू महाराजांचा काय दृष्टिकोन होता? सयाजीराव गायकवाडांचा काय दृष्टिकोन होता बाबासाहेबांना मदत करण्याच्या पाठीमागं? ओळख करून देण्यामध्ये केळुसकरांचा काय उद्देश होता? आणि तोच उद्देश आता का राहू नये? आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या अनुषंगानं या पातळीवर का चिंतन होत नाही आपलं? बाबासाहेबाच्या दृष्टीचा, शाहू महाराजांच्या दृष्टीचा का अभाव आहे? आपण वरचेवर जात्यांध होत चाललोत, वरचेवर अधिक आणि अधिक स्वार्थी होत चाललोत. तेव्हा
जेव्हा आपण माणसं जात्यांत होतात, स्वतःवर प्रेम करतात, तेव्हा पाठीमागे राहिलेल्या भावाच्या विषयीची करुणा त्याच्या मनातली काय झालेली असते, आटलेली. आणि जेव्हा आमच्या मनातली करुणा आटलेली असते, तेव्हा आमच्यातला मानवतावादी दृष्टिकोन संपलेला असतो. आणि हाच मानवतावादी दृष्टिकोनाचा त्याला पुनर्जीवित करायचा आहे, त्याला ताकद द्यायचं असेल तर तुम्हाला सांगतो नम्रपणाने, शेवटच्या माणसांना सामर्थ्य द्या, शेवटच्या माणसांना येऊन येण्यासाठी स्वागत करा, त्याला संधी द्या, त्याला ताकद द्या, त्याचं नेतृत्व करा. तो या ठिकाणी माणूस म्हणून उभा टाकणार आहे. तुम्हाला एका गोष्टीकडे लक्ष देतो, जेवढे बी काही बौद्ध आहेत ना महाराष्ट्रात, मांगांची संख्या लाखवर सांगितली जाते. कोण आहेत ते? कोण आहेत? सगळ्यांचे पोट भरलेले लोक आहेत ते. कोणते कसले पोट भरले? आरक्षणातून नोकरीला आले, नोकरीत आल्याच्या नंतर त्यांना वाटलं मला या व्यवस्थेचा भाग बनायचं नाही, मला बाबासाहेबांच्या बुद्धाच्या विचारानं पुढे जायचं आहे, ही माझी नैतिक जबाबदारी आहे, म्हणून तो बुद्ध झालेला आहे. तुम्हाला असं नाही वाटत मी जबाबदारीने बोलतो, मी बोलल्याच्या नंतर काय वादंग उठेल मला माहित नाही, परंतु वर्गीकरण झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातला मातंग येत्या 5 वर्षात लाखोच्या संख्येमध्ये बुद्ध होऊ शकतो, तेव्हा बाबासाहेबाचा विचार पुढे जातो. तुम्हाला असं वाटतं का तुमच्यामुळे देशात बुद्ध गेलाय? तुम्ही म्हणता ना मांगांना, तुम्ही बुद्ध झाले नाही. माझं ऑब्झर्वेशन आहे, मी अनेक वेळा बोललेलं आहे, एकही भिक्खू मांगवाड्यात अजून चहाला सुद्धा आला नाही. एकही भिक्खू मांगवाड्यात अजून चहाला सुद्धा आला नाही. याच्यावर तुमचं चिंतन होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. काय येऊ नये? त्याला जगात बुद्ध गेलाय कळत नाही. मांगाचं आणि महाराचं आड एक आहे, मसन एका ठिकाणी आहे, खातात एकच मोठं, सगळे दुखणे एक आहेत. इथं माई बहिणीवर शिवी दिली जाते, मांगा महारांना टार्गेट केलं जातं, बलात्कार केला जातो, तेव्हा तो ते व्यवस्थेचे बळी आहेत ना, व्यवस्थेचे बळी आहेत ना. मग हे व्यवस्थेचे बळी असलेले लोक आपले भाऊ कसे होऊ शकत नाहीत? आपल्याविषयी आपल्या मनात त्यांच्याविषयी बंधुत्वाची भावना का उपजत नाही, का वाटत नाही? या वस्तुस्थितीकडे कसं लक्ष देतात? तुम्ही म्हणताय फूट पडेल, तुम्ही म्हणताय एकजूट तुटेल, तुम्ही म्हणताय एकजूट तुटते. शहर गावगाड्याचं सोडा, गावगाड्या आहेत परंपरेनं, गावाच्या खालतं मांगवाडा, त्याच्यानंतर मारवाडा, ही व्यवस्था आहे. परंतु शहरात दुपारेसरच्या बाजूला रामचंद्र भरांडेचं नसेल, दुसऱ्या एखाद्या चांबाराचं मांगाचंच घर आहे, तिथं कुठला ब्राह्मण, अडाणी अंबानीचा सोयरा, जैन मारवाडी येऊन तुमच्या इथं राहत नाही. कारण का तिथल्या प्लॉटची जी काही किंमत आहे ती कमी राहते. त्याला वाटते तिथं महाराजच्या जवळ आपण गेलं पाहिजे, तिथं प्लॉट घेतला पाहिजे. हे शहरातलं चित्र आहे. आणि या अशा प्रकारच्या चित्राला तुम्ही या पार्श्वभूमीवर तोडण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला वाटतं तुम्ही हे बाबासाहेबाचं काम करताय का? वाटत असेल तर लखलाभ. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये काही करा, आम्ही काही बुद्धाचा मार्ग सोडणार नाही, आम्ही बाबासाहेबाचा मार्ग सोडणार नाही, आम्ही शाहूंचा मार्ग सोडणार नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बुद्ध जर फॉलो कोण करत असेल महाराष्ट्रामध्ये, तुम्ही सगळे मांगवाडे जाऊन तपासा, बऱ्याचशा मांगांच्या गळ्यात पंढरपूरच्या माळा आहेत. आणि बाबासाहेब, तुकाराम, नामदेव हे सगळे माणसं सांगतात पंढरपूरचा विठोबा पुंडरीक आहे, म्हणजे तो बुद्ध आहे. मांगा अधिक नीतिमान आहेत, मांगा अधिक प्रामाणिक आहेत. मांगांची लिस्ट चोऱ्या करणाऱ्या, मारामाऱ्या करणाऱ्यांच्या यादीमध्ये नाहीत. मांग कोणालाच फसवत नाहीत, मांग कशाच अनितिमान जगत नाहीत. म्हणजे हेच खऱ्या अर्थानं बुद्ध आहेत, हेच खऱ्या अर्थानं बुद्ध आहेत. मग तुम्हाला सांगतो, हे एवढं सगळं वास्तव असताना त्यांना सोबत का घेत नाही? माणसांमध्ये विश्वास व्यवहार कधी होतो सर? माणसांची ज्ञानाची लेवल, माणसांची आर्थिक लेवल, माणसांच्या सगळ्या गोष्टी असतील त्यांच्यामध्ये विश्वास, प्रेम, व्यवहार बरोबरीचा असतो. जमीन आसमानचा फरक असलेल्या समाजाला तुम्ही कोणत्याही पातळीवर बुद्ध शिकवा, बुद्धाचं तत्वज्ञान तिथं जात नाही. आनंदाला सांगतानाची गोष्ट आहे, एक असाच भटकलेल्या माणसाला आनंद घेऊन आला बुद्धाकडे आणि त्यांना सांगू लागला सगळं तत्वज्ञान बुद्धाचं. त्याच्या काही लक्षच बसत नाही, त्याचं विचलित होतं लक्ष. ते बुद्धाच्या लक्षात आलं, त्या आनंदाला जवळ घेतला आणि बोललं, अरे आनंदा, त्याला भूक लागलेली अगोदर जेव घाल आणि त्याच्यानंतर तुझं तत्वज्ञान सांग.
तर त्याच्यानंतर तुझं तत्वज्ञान सांग. हा दृष्टिकोन, ही दृष्टी आज सामाजिक न्यायाच्या आरक्षणाचं वितरण असमान पातळीवर होतंय म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे काही विषमता निर्माण झालेली आहे, जे काही आपल्या संविधानिक अधिकारापासून लोक दूर जात आहेत, त्यांना सोबत घेण्यासाठी त्यांच्या बाजूने उभं टाकणं गरजेचं आहे. तेव्हा आम्ही इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढाई लढू शकतो. लढाई तुमचं एकट्याचंच काम नाही लढायला. तुम्हाला तुमचं एका दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो. हे म्हणू लागले सगळेजण, भावांनो बहिणींनो, तुम्ही आपल्याकडे सगळे गुगल फिगल आहे, सगळे संदर्भ ग्रंथ आहेत, त्याचं हे करा. आज आम्ही काही गोष्टी मान्य करतो की या मांगांमधले काही लोक RSSच्या नादी लागलेले आहेत, बरं का, आहेत. बडोले साहेब कोण्या पक्षाचे मंत्री होते 5 वर्ष? नम्रपणाने सांगा सर, आज राष्ट्रवादीमध्ये आहेत, हे फॅक्ट. कोण्या पक्षाचे होते? चांबाराच्या नंतर सगळे आमदार तपासून पहा कोण्या जातीचे आहेत, कोण्या पक्षाचे आहेत. नागपूर महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले नगरसेवक कोणी असतील, कोण्या पक्षाचे आहेत जरा पहा. कोण्या पक्षाचे आहेत सांगा ना. तुम्ही सहभागी झालं पाहिजे ना याच्यात, बरोबर आहे ना. मग मला सांगा, पेडवरकर आमच्या समोर आदर्श आहे बरं का. जसं आम्ही बाबासाहेबाला मानून ताणून बेंबीच्या देठापासून जय भीम म्हणलो, मार खाल्लो, सगळ्याच गोष्टी करतो. आम्हाला फार गालाचे मुक्के घेऊन बरायशी असं म्हणत नाही व्यवस्था. ते म्हणते याच्या माईला घोडे लावा म्हणते पाठवा गेले की, बरं का. मला बोलू द्या, मी महाराष्ट्रात कुठंच बोललो नाही. आणि मी महाराष्ट्रातल्या परिवर्तनवादी चळवळीचा कार्यकर्ता आहे सामान्य. मी RSS फिरेशेचा काही अजेंड्यावर काम करणारा कार्यकर्ता नाही. आणि जबाबदारीनं बोलतो, माझा मुक्तिदाता बाबासाहेब आंबेडकर आहे. मी बाबासाहेबाचाच बेनिफिशरीज आहे. माझ्या तालुक्याच्या बाजूला, मी बिलोली तालुक्यातला आहे, त्या हेडगेवारचं गाव कंदकुर्ती आहे. त्या हेडगेवारचा आमचा तसुबरे संबंध नाही. आम्ही या सगळ्या षड्यंत्रावर जाहीर सगळ्याच प्रकारच्या गोष्टी करतो. आम्ही नाकारतो, आम्ही कंडम करतो त्या गोष्टीला. महाराष्ट्रातली सामाजिक न्यायाची चळवळ, आरक्षण वर्गीकरणाची चळवळ बाबासाहेब आणि फुलेच्या शाहूच्या दृष्टिकोनातून आणि विचाराच्या परिप्रेक्षातून पुढे आलेली आहे. ही मानवतावादी चळवळ आहे, संविधानिक आधार असलेली चळवळ आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगू, ही आत्मसन्मानाची चळवळ आहे. जो समाज स्वावलंबी आहे, जो समाज आत्मनिर्भर आहे, जो समाज या ठिकाणी स्वतःच्या पायावर साधणार उभा आहे, तोच समाज आत्मसन्मानाची लढाई लढू शकतो. तुम्ही लढाई लढण्यामध्ये सबसेल फेल गेलेला आहात, माझा दावा आहे. आज RSSची एक भिक्खू संघ नावाची विंग आहे, मान्य करता की नाही तुम्ही? आहे ना? आहे. आणि मग हे असेल तर तुम्ही लढू शकता होय. कोण? अरे तुम्ही फेल गेलाय, आम्ही तुमच्या सोबत येणार आहोत. हे डबल रोल नको. डबल रोल कधीच उपयोगाचा नसतो सामान्य भावांनो. स्पष्ट रोल पाहिजे, स्पष्ट रोल. थोडा आटोप घ्या कारण वेळ झालाय, प्लीज जरा. चार वाजता हॉल खाली करायचा. तुम्ही मोठ्या मिशनचे घटक आहात. मी तुम्हाला सांगतो, नाव नाही घेत. आम्हाला मान्य आहे, फक्त 4 वाजता हॉल खाली करायचा. एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलचे डॉक्टर सरसंघचालक आहेत. त्यांना विचारलं, ते अर्थात बुद्धिस्ट आहेत. त्यांना विचारलं, मी माहिती घेतली कसं काय, त्यांना सांगितलं त्यांना मदत केली गेलेली आहे. आणि मग बापू काय करतोस तू, तुला डॉक्टर होण्यासाठी कोणी मदत केली? यांनी मदत केली. आणि म्हणून माईच्या शब्दाखातर मी संघामध्ये आहे. ओके. आणि एका मांगाला सुद्धा विचारलं बरं का, अलीकडे तो RSS मध्ये गेला, त्याची माई जिवंत नाही, याचा बापही जिवंत नाही, पण दोघांचे उत्तर सारखे आहेत. ते म्हणाला, मी बाप जिवंत असतापासूनच सर काय केलो, संघात गेलो. काय आहे षड्यंत्र? हे षड्यंत्र आहे. आणि म्हणून तुम्हाला असं वाटतंय ना, वर्गीकरण करून
मांगांना काय करायचं आहे, भाजपला आपला हस्त गुलाम बनवायचा आहे, मान्य करा थोड्या वेळासाठी. परंतु भिक्खू संघ हाताशी धरून त्यांना काय करायचं आहे हे तुमच्या लक्षात आले का? तुम्हाला तुम्ही भाव नका देऊ दादा. तुम्ही कोणी, आम्ही भाव देत नाही, तुम्ही कोणी भाव देत नाही. प्लीज आम्ही भाव देत नाही, तुम्ही कोणी भाव देत नाही. आपल्याला परंतु संवाद करायचा आहे. आपल्याला गुलाम करण्याचं षडयंत्र मोठ्या पातळीवर सुरू आहे. अरे अरे नाही, असं नका करू, असं नका करू, असं नका करू. त्यांना बोलू द्या. माझी विनंती आहे, तुम्ही समारोप वर्गीकरणावर करू द्या. बोला. अरे वर्गीकरणावर बोला. राजेश आपसात भांडू राजेश नका. राजेश तुम्ही जरा नाही, बोलू तुम्ही द्या, त्यांना भांडताय. समारोप करू द्या. नाही, तुम्ही भांडताय. हो माझा राजेश, आरोप आहे, तुम्ही अरे भांडताय. त्यांना समारोप करू द्या. तुम्ही बाजूला व्हा. हे माझ्यावर आरोप सर, भैयाजी. त्यांना समारोप करू द्या, असं नाही करा. हो ना, येस येस. हा भरांडे साहेब, तुम्ही समारोप करा, समारोप yes, करा. चला. अरे काय करणार आता तुम्ही लोक? एंड कन्क्लूड करा. फरांडे साहेब कन्क्लूड करा. हा, थांबू का सर? हॅलो, अहो हॉल एक मिनिट. हॅलो, तुम्ही जागेवर बसा. चला. ऑलरेडी बोललेले तुम्ही जागेवर बसा. अहो एक मिनिट ऐका, तुम्हाला एक मिनिट ऐका. प्रश्न तो नाही, वेळेचे बंधन आहे. वेळेचं बंधन आहे, तुम्ही बसा. तुम्ही गोंधळ करू नका. वेळेचं बंधन आहे, ते मांडणी करतील. हे बघा, सगळ्यांना बोलायचं आहे, सगळ्यांना बोलायचं आहे. सगळे शांत बसा इथे. चला चला. भरांडे साहेबांना ऑलरेडी 25 मिनिटं बोललेले आहेत, त्यांना आणखी बोलू द्या. दोन समारोप ऐका, करा, please कन्क्लूड ऐका. करा. भरांडे साहेब वाद करून राहिले, होऊन राहिला इथे. झालं झालं. कन्क्लूड करा. सर, मला काय म्हणायचं, असं नाही ना. ऐका ना, तुम्ही काय केले मेश्राम साहेब, जेव्हा गोतावळे बोलले ना, तुम्ही स्पष्टीकरण दिले. त्यांनी जे बोललं होतं ना, तुम्ही काय म्हणले, वैधानिक अरे तुम्ही वैधानिक conclude करा ना, वर्गीकरणाला माझा conclude support करा ना आहे. आता. ओके, हा असू द्या. हा. आणि तुम्ही उठून म्हणले हे की आमचा विरोध आहे. हा, विरोध आहे. बरं, विरोध करा, काही हरकत नाही, बाबासाहेबांना दिलेला अधिकार आहे. परंतु तो विरोध छोटे भाऊ इकडे या, छोटे भाऊ इकडे या प्लीज. हा, बरं का, मला या महाराष्ट्रातल्या बौद्ध आणि मातंग बांधवांना माझी विनंती आहे. महाराष्ट्रातल्या बौद्ध आणि मातंग बांधवांना माझी विनंती आहे, याच्यामध्ये बाबासाहेबाला, अण्णाभाऊ साठेला, लहुजींना आणू नका, कोण्याही महापुरुषाला आणू नका. वर्गीकरणाच्या आडून चिखलफेक करू नका, ही वस्तुस्थिती आहे. आणि वर्गीकरण, हा यस, वर्गीकरण या ठिकाणी मागासांचा निकष लावून जे लोक मागास राहिलेले आहेत, येस येस सर, येस येस सर, अनुसूचित जातीची यादी जेव्हा बनली गेली, एक कॉमन बाब त्याच्यामध्ये होती, हे अनटचेबल होते. देशातले विविध होते. 1120 काहीतरी जाती आहेत. देश पातळीवर कमी अधिक संख्या त्यांची आहे, परंतु हा जातींचा समूह आहे, जातींचा, एका जातीचा नाही. अनुसूचित जातींचा समूह आहे. आणि या अनुसूचित जातीच्या समूहाचे वेगवेगळे कंगोरे आहेत, वास्तविकता आहे. आणि त्या वास्तविकतेकडे आपण सगळे उघड्या डोळ्यांनी पाहावं, मानवतावादी दृष्टिकोनातून पाहावं, वाटलंच तर, गरज वाटलीच तर बाबासाहेबाच्या दृष्टिकोनातून पाहावं. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, जी जात कमजोर राहिली, भले ती अल्पसंख्याक असेल, तिला बरोबरीला आणायचं असेल, संख्येचा विचार करू नका, अधिकचा वाटा तिला द्या. हे बाबासाहेबाचा दृष्टिकोन या वर्गीकरणाच्या चळवळीचा एक मूळ बेस असला पाहिजे. आणि तो असावा. या बाबतीतलं चिंतन, या चिंतनावर आपल्या सर्वांचं एकमत व्हावं. आणि जे काही सामाजिक न्यायापासून दूर असलेले लोक आहेत, ते जवळ कसे येतील, त्याच्याशिवाय दुसरा कुठला फॉर्म्युला नाही वर्गीकरणाशिवाय. ती गोष्ट आपण सगळ्यांनी करूया. आणि मी परत एकदा जाहीरपणे नाकारतो, आम्ही बाबासाहेबांचे, फुले शाहूंचे, लहूंचे वारसदार आहोत, लाभार्थी आहोत. आम्ही
फुले काय त्याचं हेडगेवार आणि गोळवळकर आम्ही निश्चितपणानं यांना शत्रू मानत आलोत, शत्रू मानत राहू आणि त्यांचं षड्यंत्र शत्रूचं उद्ध्वस्त करण्यासाठी परत एकदा काल पोचीराम कांबळेंची बाई वारली, तिला मी शब्दसुमनाने श्रद्धांजली वाहतो आणि या व्यवस्थेला गाडून टाकण्यासाठी, मनुवादी व्यवस्थेला गाडून टाकण्यासाठी, आमचा बळी देण्यासाठी आम्ही पहिल्यांदा पुढे राहू. याच्यामध्ये तडजोड करणार नाही. आम्हाला माणूस म्हणून जगायचंय, आत्मसन्मानानं जगायचंय. या ठिकाणी समता प्रस्थापित झाली पाहिजे याच्यासाठी लढायचंय आणि ते समता प्रस्थापित होण्यासाठी अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण न्याय संविधानिक आणि बाबासाहेबाच्या लढाईला पुढे घेऊन जाणार आहे. एवढं नम्र निवेदन करतो आणि थांबतो. जय भीम, जय फुले, जय शाहू, जय लहुजी, जय रविदास. हॅलो. यानंतर बघा आणखी 4 वक्ते बोलायचे आहेत. मी पुढच्या वक्त्यांना अशी विनंती करेल की त्यांनी 15 मिनिटांमध्ये आपलं संभाषण या ठिकाणी कन्क्लूड करायचं आहे. 4 वाजता आपल्याला सभागृह बंद करायचं आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं की आपण इथे संवाद करायला आलो, वादविवाद करायला आलेलो नाही. त्यामुळे यानंतर अनुसूचित जाती जमाती आयोगाचे माजी सदस्य सचिव आणि या विषयाचे फार चांगले अभ्यासक आहे. वास्तविकता त्यांना खूप वेळ लागेल आपली बाजू समजून घ्यायला, पण त्यांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी या ठिकाणी आपलं संभाषण 15 मिनिटांमध्ये करावं. प्राध्यापक वाघ साहेब.